बहुतेकदा तुम्ही सोसायटीला जाता, व्हिजिट करता रिसेल फ्लॅटमध्ये किंवा रेडी फ्लॅटमध्ये, तर तुम्ही बघता की CCTV कॅमेरे आहेत का? CCTV आहे का आपल्या बिल्डिंगला? तुम्ही विचारता, जे काही तुमचे कन्सल्टिंग असतील किंवा वॉचमन असेल त्यांना विचारता तिथे गेल्यानंतर किंवा तुम्हाला दिसतात हां CCTV कॅमेरे आहेत. परंतु नुसते कॅमेरे असून उपयोगाचे नाहीत. ते कॅमेरे प्रॉपर ॲक्टिव्ह आहेत का? त्याचा प्रॉपर मेंटेनन्स होतो का? त्याच्यामध्ये जे स्टोरेज आहे ते स्टोरेज DVR आहे का? का नुसतं स्क्रीन लावलेली आहे आणि ती स्क्रीनवरती दिसतात जे कॅमेरे ॲक्टिव्ह आहेत, त्याच्यामधले कुठले कॅमेरे बंद पडलेले आहेत का? सर्व कॅमेरे ॲक्टिव्ह असतील तर त्याच्यामध्ये DVR आहे का? DVR असेल तर तो DVR चालू आहे का? आणि चालू पण असेल तर तो किती स्टोरेज कॅपॅसिटी आहे त्याची? तो 1 वीकचं ठेवतो का 15 दिवसाचं ठेवतो का महिन्याचं ठेवतो? हे सुद्धा पडताळणी गरजेचे आहे. आणि CCTVची वर्किंग रेंज काय आहे ते पण तुम्हाला पडताळणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर CCTV असतील तर त्याचे जे सोसायटी मॅनेजमेंटतर्फे त्याचे रेग्युलर मॉनिटरिंग होते का? बहुतेकदा तुम्ही बघता की कॅमेरे चालू असतात परंतु त्याचे रेग्युलर मॉनिटरिंग होणे महत्त्वाचे आहे. मॉनिटरिंग म्हणजे काय? तर दिवसभरात काय काय कोण आलं कोण गेलं याचा सर्व रिपोर्ट जो आहे तो सोसायटीला दिला गेला पाहिजे. या सर्व गोष्टी CCTV असून उपयोगाचे नाही, तर CCTVच्या पाठीमागचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल की प्रॉपर CCTV वर्किंग आहेत का?